आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी काय झालंय? पुन्हा कोणाचं काही चुकलंय का? नाही ताई अगं पण नक्की झाले तरी काय सांग की. आम्ही सुंदरच्या लग्नाबद्दल बोलतोय. काय झालं? याआधी कसलं दडपण होतं का? आणि मी सुंदरच्या लग्नाचा विषय काढला तरी एकदम असा धक्का का बसला? अहो नाही तसं नाही वहिनी, आता तुमचा विचार चांगलाच असणार आहे की. पर कसं आहे वहिनी, चांगल्या ताटात बी मीठ का लावणारी काही लोक असतात, म्हणून काळजी हो. झालं ते समद इसरूया. आता आपल्याला समद नीट करायचंय. सुंदरनं शिल्पाच्या बाबतीत घाई केली आणि अंगलट आली असं झालं. आता समद निगुतीनं होऊ द्या. हो, यांनी अक्षराला निवडली का काय? कसं चुकव काट्याला तर सासू माझ्याच वाट्याला. ए बाई, तो तोंड बंद ठेव. नाही ठेवणार बंद. त्यांनी जर अक्षराचं नाव घेतलं ना तर मी हित तमाशा उभा करणार बघा. अगं तुम्ही समदे असे गप्प का? मला तुमचं प्रत्येकाचं मत हवंय. आत्ताच बोला, नंतर मी कुणाला विचारलं नाही असं होऊ नये. का सुंदरचं लगीनच होऊ नये असं वाटतंय तुम्हाला? ही का अशी शांत आहे? लई त्रास होतो हिच्या अशा वागण्याचा. आत्ताच आपल्याला संधी आहे. हिच्याकडनं पाहिजे ते बोलून घेणारच मी. पर त्यासाठी आईमुळे थोडं नाटक करावं लागतं. बोला, उगा असं गप राहू नका. आई, म्या सांगू? मला लगीनच करायचं नाही. सुंदर, तू जरा शांत राहा. आणि लगीन करायचं नाही म्हणजे काय? आई, मला लग्नात रसच नाही. त्यापेक्षा मी तुझा मुलगा बनून असाच राहीन बघ. सुंदर, अरे तुझं आयुष्य वाया नाही जाऊ देणार मी. भाऊजी, याच्यासाठी चांगली मुलगी बघूया. वहिनी, म्या बी तेच म्हणणार होतो. आता आपला अश्विन तो बी लग्नाचा झालाय की. दोघांचं एकदमच बार उडून देऊया. ते समज माझ्याकडे लागलं बघा. आई, मला खरंच लगीन नाही करायचंय बघ. सुंदर, अरे थोरा मोठ्यासनी तुमच्या पिढीचं भलं कळतं. तू जरा शांत बस.
वहिनी, शिल्पानं जे रंग दाखवलं त्यामुळे आपण समजेच बिथरलेलो आहोत. त्यावेळेला आम्ही काय बोलू शकलो नाही वहिनी, कारण निर्णय तुमचा होता वहिनी. तर आता बोलतो, पुन्हा एकदा नीट विचार होऊ द्या वहिनी. तुम्ही कामिनीचा पुन्हा विचार करावा असं मला वाटतंय. अहो, ती सुंदरची लय काळजी बी घेईल वहिनी. तिच्या चुका पोटात घालून तिला माफ करा एकदा. या काकाचं काय टकुर फिरलंय का? काय बी सुचवायला लागलाय. अरे अक्षराचं नाव घ्या र देवा. या कामिनीसाठी आईनं तेवढं होय म्हणून नाही बघ. ठीक आहे. कामिनीला तिची चूक कळली. ती जर सुधारणार असेल तर सुंदरचं लगीन कामिनी संगच होईल. मामी, हे काही विचारणं झालं. सुधारेन की मी, म्हणजे सुधारलीच आहे मी. मला माझी चूक कळली. भाऊजी, लगोलग साखरपुड्याची तयारी कर. अहो, त्याला काय लागतं वहिनी? बोलता बोलता जे पाहिजे ते समजा हजर करतो इथे. वहिनी, लई मोठ्या मनाची आहेस ग तू. माझी पोरगी एवढी चुकली तरी तिची चूक पदरात घेतलीस बघ तू. कामिने, मामीचा आशीर्वाद घ्यायचा. बस करा तुमची नाटकं. तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे म्या, मला कामिनी संग लगीन करायचं नाही. तर मी पुन्हा तेच तेच होय. सुंदर, अरे असं काय करतोयस? आई, सगळं इसरीन म्या. शिल्पा एवढं वाईट वागली ना ते बी इसरीन. पण ही कामिनी माझ्या संग जे काय वागली आहे ना ते म्या नाही इसरू शकत. अरे पर आई, मला माझा निर्णय घेता येणार आहे का नाही? सुंदर, पण मी तुला ए, तू एक शब्द भी बोलायचा नाही. अरे मग तुझ्या मनात तरी काय हाय? आई, हे आत्ता विचारते आहेस, आधी विचारते येत नव्हतं. अरे बाळा, तुझ्या मनात कोणी असेल तर सांग ना. आई अंबाबाई, आता ह्यांनी काही वेडेपणा करू नये. आई, तुला जर खरंच म्या सुखी राहावं असं वाटत असेल, बाबाचं स्वप्न पुरं व्हावं असं वाटत असेल, तर माझं लगीन अक्षरासंग लावून दे. माहीतच होती मला ही संधी नाटक. टोणग्याच्या गळ्यात बांधली म्हैस
आणि म्हणते माझंच घर ऐस पैस. अव हे होणारच होतं. जेव्हा अक्षराला या घरात आणली नव तेव्हाच मी बोलून दाखवलं होतं की ही सुंदरच्या गळ्यात पडणार. पर तेव्हा तुम्ही समद्याने मला शिव्या घातल्या. कबूल कर, योच तुझा खरा रंग आहे. मामी, तोंडाला येईल ते बोलू नका. करतेच बोलतीये, कबूल कर तू. मी का कबूल करू? मला छोट्या मालकांबरोबर लग्न करायचं नाहीये. त्यांनी त्यांच्या मनातला विचार बोलून दाखवला, यासाठी तुम्ही मला नाही जाब विचारू शकत. वा ग वा, करून सवरून मातली म्हणून मी नाही त्यातली. मामी, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतेय, मी माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करणार नाहीये. आणि मी छोट्या मालकांबरोबर लग्न करणार आहे हे कधी बोलले? आई, काय बी झालं तरी मला अक्षरा संगच लगीन करायचं आहे आणि त्यासाठी तुझी संमती पाहिजे. छोटे मालक, संमती माझी हवी आणि ती मी दिलेली नाहीये. अक्षरा, का नाही म्हणतीस तू? मॅडम, छोट्या मालकांचा निरागसपणा मला आवडतो, पण त्याच्या पलीकडे माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही नाहीये. अक्षरा, मग तू विचार करायला येळ घे की, पर असं नकार नको ना देऊस मला. मला कसलाही विचार करायचा नाहीये आणि तुम्ही अशी सक्ती नाही करू शकत माझ्यावर. मॅडम, मी फक्त इतकंच सांगेन की मला माझा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. आणि मी छोट्या मालकांशी लग्न करायचा विचार जरी केला ना तरी उर्वशी मामी म्हणतात ना तसे सगळे म्हणायला लागतील की मी छोट्या मालकांशी लग्न केलं ते फक्त पैशांचा विचार करू. आणि ते मला नकोय. अगं अक्षरा, तरी बी छोटे मालक, विसरा आता हे सगळं. मी तुमच्याबद्दल असा विचार कधीही केला नव्हता आणि कधी करीन अशी शक्यताही नाहीये. हे सगळं प्लीज थांबवा आता. हे जर असंच चालू राहिलं ना तर मी शरूला घेऊन हे घर सोडून कायमची निघून जाईन. झालं झालं समनाच्या मनासारखं. आताला नटला अशिला. नाही नाही, जावा ना, आता लावा फटाड्या, जावा. तुम्ही कुणी बी पुढ्यात थांबायचं नाही. जावा इथनं. अरे जावा म्हणतो ना.
सुंदर बाहेर रडू नको. अगं आई, काय झालंय? ह्यो समजा काय गोळून बसलाय, असं काय होईल मला जरा बी वाटलं नव्हतं. बघ तर, त्यात सुंदरनं स्वतः सांगितलंय की त्याच्या मनात अक्षर आहे. म्हणजे आता संपलं की सगळं. वराडी कुट्ट्यात कुटाणा आणि लग्नात नसतोय फुटाणा. हे सुंदर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल वाटलं नव्हतं. आपण अक्षरावर लक्ष ठेवलं आणि सुंदर निसटला. बरं आता आपण करणार काय? आपला खेळ संपलाय आणि त्या कामिनीचा बी खेळ संपलाय. आता ती तिसरीच येऊन बसलीये डोक्यावर मिऱ्या वाटाया. आता करायचं काय आपण? तेच कळत नाही. आता काहीतरी करायला पाहिजे. आओ बोला की काहीतरी. नाही नाही, चालेल तुमचं, मस्त चाललंय. तुम्ही आधी जे काय वाढवून ठेवले का नाही ते निस्तारता निस्तारता नाकी नऊ आलेत माझ्या. हा म्हणून नुसतं डोसक्याला हात लावून बसा तुम्ही. मलाच काहीतरी करायला पाहिजे. या अक्षराला मी अशी सहज सुट्टी देणार नाही. चिमणे, ए चिमणे. काय अगं उगा असं भडकू नका ग. अरे हे काय असं गुडघ्यात डोसका घालून बसायचं वय? त्याचा काय फायदा? हे असं गुडघ्यात तोंड घालून बसणंच लिहिलंय माझ्या नशिबात. आणि तू बी काय केलं नाही माझ्यासाठी. मग आता कशाला बोलायला लागलायस? हाय का आणि अगं आपण काय कमी केलं का? अगं समधीकडनं नाडे आवडल्या होत्या, त्या आता सुंदरच फितरला. त्याला आपण तर काय करणार? ते काय बी सांगू नको मला. असं हजारदा ना तोंड आपटून घ्यावं लागलं आपल्याला. आपण कुठं कमी पडतो सांग बरं मला. अगं चिमणे, तुझ्या लक्षात कसं येणे झालं बाळा? हे बघ, आता पतूर आपण 1000 प्रयत्न केलत तेव्हा सुंदरचा हातचा आपल्या बाजूने होता. त्यावर कुठली बी गणित सुटत होती. पण आता तर सगळी गणितच बदलली आहेत. आता तो सुंदरलाच तुझ्या संग लगीन करायचं नाही. हो, म्हणजे अक्षर आता या घरची सून होईल. अक्षरा या घरची सून कशी होणार? हा, तुम्ही आहे ना नाही तो विचार करून डोसकं फिरवून घ्यायला लागलाय सावताचा. अगं तिनंच नकार दिलाय ना, म्हणला ह्यो प्रश्न तवाच निकालात निघालाय. असा नाही निकालात निघणार. इस्तू म्हणलं की भाजणार आणि बँड बाजा म्हणलं की वाजणार. आता आपण बेसावध राहून चालणार नाही. नाहीतर काय, कवा त्या अक्षराचा विचार बदलल आणि कवा ती डाव साधल ना आपल्याला कळायचं बी नाही. त्याआधी काय तर करा. होय ग, त्या सुंदरचं काय करायचं?
तोच विचार करायला लागलोय. माझ्या डोसक्यात एक प्लॅन आहे. ए बाई, तुझं डोसकं चालवू बी नको आणि आम्हाला गोत्यात बी आणू नकोस. अहो पण मी काय तू म्हणूच नकोस, काय अजिबात म्हणू नकोस. आधी जे काही केलेस का नाही तू, त्या अंगलट येता येता राहिलंय. त्यामुळं आता मी जे काय सांगतोय ना, तुम्ही दोघी लक्ष देऊन ऐका. याला म्हणतात प्लॅन.